आपणा सर्वांना आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बाबांच्या दर्शनाने एक नवीन ऊर्जा प्राप्त होते आणि तुम्ही लोकांची सेवा करू शकता आणि बाबांचे आशीर्वाद आपोआप मिळत असते. म्हणजे तुम्हाला अगदी उदाहरण द्यायचं झालं, अनेक वेळेला लोक त्याला अंधश्रद्धा म्हणत असतील, परंतु मी आपल्याला सांगितलेलं होतं की मंत्री न बनल्यामुळे मला माझ्या विभागाची म्हणजे कोकण विभागाची माझ्या जिल्ह्याची सेवा करायची संधी मिळेल. आणि योगायोगाची गोष्ट अशी आहे की आमचा आत्ताच 31 तारीखला 100 कोटीचा पर्यटनाचा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे गेला आणि हा संपूर्ण प्रस्ताव फक्त 3 दिवसामध्ये तयार झाला. म्हणजे एखादं जर काम घडायचंच असेल तर ते बाबांच्या आशीर्वादाने लवकरात लवकर घडतं आणि ती सेवासुद्धा आपोआप घडत असते. आणि त्याच्यामुळे आजच्या दिवशी बाबांचं दर्शन घेतल्यानंतर आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मागितल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला खूप चांगली सुख समृद्धी लाभेल याची मला खात्री आहे. चांगला पाऊस यावर्षी झालेला आहे, त्याच्यामुळे बळीराजाकडे आपल्या एवढी शक्ती आहे की ते त्या काळ्या आपल्या मातीतून मोत्यासारखे धान्य पिकवू शकेल. आणि महाराष्ट्र सुखी कधी होऊ शकतो? शेतकरी सुखी झाला तर महाराष्ट्र सुखी होतो. आणि त्याच्यामुळे चांगला पाऊस झालेला आहे, चांगलं नवीन सरकार आलेलं आहे आणि या सरकारला लोकांची सेवा करण्याची शक्ती ही साईबाबांनी द्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. मीडियामध्ये अशी बातमी आहे का शिंदे सेनेचे जे लोक आहेत की नाराजी आहे मंत्रिपदावरून? किती दिवस आता नाराजी करत बसणार? बघा, आता मंत्र्यांना चांगल्या कामगिरीसाठी आपण सदिच्छा दिल्या पाहिजेत. त्यांच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे, त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. नेहमी त्याच बातम्या चालवत राहिलो तर नाराजीने राज्य चालत नसतं, राज्य मेहनतीने चालत असतं. हां, पत्ता कट करणं वगैरे हा भाग नसतो. मी त्या दिवशी केलेलं स्टेटमेंट एवढ्याचसाठी होतं की मी कामाला लागलो, अजूनसुद्धा बातम्याच काही लोक देत राहिली तर ते चुकीचं आहे. बातम्यांनी काही काम नाही होत. मी जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याला महाराष्ट्राची सेवा करत असताना मी सतत 5 वर्ष गृहराज्यमंत्री म्हणून सेवा केली, त्याच्यानंतर शिक्षण मंत्री म्हणून सेवा केली. आमचा विभागसुद्धा अतिशय सुंदर आहे. तुम्हाला सगळ्यांना एकदा कधीतरी मी घेऊन जाईल तिथं. केवढा सुंदर जिल्हा आहे तो बघा. आणि मग गोव्याला एवढे पर्यटक येत असतील तर आमच्या जिल्ह्यामध्ये काय येऊ नये? आमचा जिल्हा बागायतीमध्ये 1 नंबरला आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये कोराल्स आहेत, ती बघायला जगभरातली लोक येतात. त्या ठिकाणी समुद्राच्या आतमध्ये आहे, त्याच्यासाठी 100 कोटी रुपये खर्च करून पाणबुडीचा प्रकल्प होतोय, तो वेगळा होतोय. मग आता 200 कोटी एखाद्या छोट्याशा जिल्ह्याला ज्याची 9 लाख फक्त पॉप्युलेशन आहे मिळाले, त्या जिल्ह्याचं भलं होऊन जाईल. आणि ह्याच्या पुढे जाऊनसुद्धा अधिक सेवा ही कोकणातल्या जनतेची करायची संधी साईबाबांना दिली, हे माझं भाग्य समजतो. युतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर कुठेतरी बीड आणि परभणीची घटना घडली आणि विरोधक कुठेतरी धनंजय मुंडेंना वाल्मिकरणावरनं टार्गेट करताना दिसत आहेत आणि मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे अशी त्यांची भावना आहे. तुम्हाला काय? बघा, 2-3 दिवसापूर्वी मी ज्या वेळेला मुलाखत दिली होती त्यावेळेला मी सांगितलं होतं की 100% कराडना हे सरकार अटक करेल, त्यांना योग्य ती शिक्षासुद्धा होईल. त्यांचा कोणाशी संबंध आहे हे अद्याप काहीही सिद्ध झालेलं नाही. ज्याला सिद्ध होईल त्याला त्याच्यावर बोलता येईल. आज बोलणं हे योग्य होणार नाही, कोणाची तरी नाहक बदनामी केल्यासारखी होईल. त्याच्यामुळे तपासामध्ये सगळं सिद्ध होईल आणि पोलिसांना सुद्धा निपक्षपातीपणे तपास करण्याची संधी दिली पाहिजे असं मला वाटतं. हे बघा, असं आहे की एवढी पथकं लागलेली होती या ठिकाणी. महाराष्ट्र शासनाचं पोलीस डिपार्टमेंट अतिशय सक्षम आहे. कुठल्याही परिस्थितीत ते जरी सरेंडर झाले नसते तरी त्यांना अटक झालीच असती. त्यांच्या निकटवर्तीयांच्या सगळ्यांच्या संपत्ती बँक अकाउंट सील केलेले होते, त्याच्यामुळे त्यांना सरेंडर करण्याशिवाय दुसरा इलाजच नव्हता. जो गुन्हेगार असतो तो म्हणतो की मी सरेंडर झालो, परंतु असं काय नव्हतं. सगळ्यांच्या बँक खाती सील केलेली होती, त्यांना सरेंडर व्हायला लागलंच असतं. पालकमंत्र्यांचा तिढाकडी सुटणार असेल, लवकरात लवकर तिढा सुटेल. 2-2, 4-4 मोठे नेते एकाच जिल्ह्यातून आले तर मग तिथं सुद्धा थोडासा प्रॉब्लेम असतो. 100% होणार, काळजी करू नका. ज्याप्रमाणे डिपार्टमेंट व्यवस्थित वाटप झालं तसंच ते सुद्धा होणार. साहेब, गृह खातं जे आहे ते फडणवीसांकडे आहे, मात्र त्यांच्याच पक्षाचे सुरेश धस जे आहे त्यांचा विश्वास नाही का त्यांच्यावर? हे बघा, सुरेश धस हे एक आक्रमक नेते आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या स्वभावानुसार ते वेगवेगळे विषय हे सातत्याने विधिमंडळात मांडत असतात. आणि त्याच्यामुळे शेवटी आमदारांना निवडून दिलेलं असं विधिमंडळामध्ये वेगवेगळे विषय मांडण्यासाठी, आणि त्यांनी तसे विषय मांडले
तर त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे. नवीन वर्ष जल्लोषात साजरा केलं जाते, मात्र मस्साजोगमध्ये पुन्हा आज जलसंबंधी आंदोलन जे आहे ते ग्रामस्थ करतात. कुठे? महिला मस्साजोगला जे इतर आरोपी आहेत ते अटक करण्याची मागणी देखील होते. एक गोष्ट अशी आहे बघा, मुख्य आरोपी अटक झालेला आहे, इतरांसुद्धा अटक होणारच. फक्त एकच आपल्याला निश्चितपणे सांगायचं आहे की कुठल्याही गोष्टीला पोलिसांना पुरेसा तपास करायला, ॲक्शन घ्यायला संधी दिली पाहिजे, तरच अशा ज्या प्रवृत्ती आहेत त्यांचं नायनाट होऊ शकतो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे एक प्रकरण निघालं, त्याच्यामधून अनेक प्रकरणं बाहेर निघालेली आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः जी फ्लाय ॲश असते, या फ्लाय ॲश संदर्भातलं प्रकरण बाहेर निघालेलं आहे. आणि मग सगळंच एका काळी मी ज्याला विधिमंडळाचं अधिवेशन असतं तेव्हा माझ्याकडे पर्यावरण विभाग असतो. पर्यावरणाच्या दृष्टीने फ्लाय ॲशची त्या ठिकाणी कशा रीतीने फ्लाय ॲशची मोठ्या प्रमाणात गोळा होते, त्याची कशा रीतीने विल्हेवाट लावायची हा सुद्धा मोठा प्रश्न होता. पण इथं जर बघितलं तर इथं मोठ्या प्रमाणात फ्लाय ॲशची अशीच घेऊन गेली जाते, त्याच्यापासून विटा बनवल्या जात आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने चांगलं आहे की त्यांचे एकतर वाहतूक करत असताना जी धूळ उडते ती आपण नष्ट केली, तर इथल्या इथं जर त्याचा वापर होत असेल तर त्याचे आवश्यक ते पैसे सरकारला मिळाले पाहिजे. ही भूमिका बरोबर आहे. या निमित्ताने ती सुद्धा सरकारच्या समोर आलं, हे काय कमी म्हणता येणार नाही. आजपर्यंत आम्ही फ्लाय ॲशचं कसं